महिलांसाठी सगळ्या काही सुरक्षा झाल्या पाहिजेत. जे गँगरेप आहे, बलात्कार आहे, हे प्रकरण सगळं थांबलं पाहिजे. महिलांसाठी असुरक्षितता आहे, मुलींसाठी असुरक्षितता आहे. शासनाने, मोदींनी, पंतप्रधान मोदींनी ह्या सगळ्या गोष्टींना लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचा व्यवस्थित संरक्षण करणं गरजेचं आहे. आजपर्यंत असुरक्षितता होते, इथून पुढं सुरक्षितता झाली पाहिजे आणि गँगरेप करणाऱ्यांना, बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी कासेगाववरून बालाजी जगताप. मी सांगू इच्छितो हे जी टीम बेंगलोर से आई है इधर पे, बेंगलोर से दिल्ली तक जाने वाली है. काय आहे की बेटी बचाओ ह्यासाठी ही सर्व 5 लोक पायी चालत बेंगलोर ते दिल्ली निघालेत. त्यांना मी शुभेच्छा देतो की आज जे चाललंय मुलींच्यावरती तसेच महिलांच्यावरती जे अन्याय अत्याचार चाललेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी हे लोक बेंगलोर से दिल्लीला निघालेत आणि जे लोक स्त्रियांवर अत्याचार करतात त्यांना ताबडतोब 1 महिन्याच्या आत निकालात काढून फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी सर्व लोकांची व महिलांची मागणी आहे. यासाठी हे लोक प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यासाठी पायी चालत दिल्लीला निघालेले आहेत. माजी, आप कुछ बोलना चाहती हैं? नहीं. मूसा साहब, आप किधर हो और कहाँ जा रहे हो? अभी हम लोग दिल्ली जाने के लिए मैंगलोर से 17 तारीख को अक्टूबर को छोड़ा और हम लोग पाद यात्रा पैदल जा रहे हैं और हम लोग श्री नरेंद्र मोदी जी का पास जाने वाला है. अभी तक बेटी बचाओ बोल के कॉन्सेप्ट एक योजना था श्री नरेंद्र मोदी जी का, उसको और मजबूत बनाओ बोल के हम लोग पाद यात्रा करके उसके लिए अनुरोध करने के लिए उसको दफ्तर के जाने के लिए हम लोग अभी पाद यात्रा कर रहे हैं. सर, सब भारतीय लोग हम लोग को सपोर्ट करिए और महिलाओं को हमारा प्रत्येक निवेदन है, सब लोग सपोर्ट करो, आपके लिए हम जा रहे हैं. आज के डेट के हिसाब से 1 महीना हो गया ना आपका पाद यात्रा? हाँ, 29 दिन हो गया सर. 29 आप अक्टूबर 17 को छोड़े थे ना? हाँ. सो आज 30th डे है, कल 31st होगा. ओके, ओके, ग्रेट, कंग्रेचुलेशंस एंड ऑल द बेस्ट. थैंक यू सर.